हा सई बाळा. आई तब्येत बरी आहे ना तुझी? अगं मी ठीक आहे आणि माझी नको काळजी करू. बरं मला सांग, आज तुझा शाळेचा पहिला दिवस ना, कसं चाललंय तुझं? खूप छान. शाळेत आल्यापासून खूप छान वाटतंय मला. सई, तुझा सगळा जीव ना शाळेत गुंतलाय बघ. आणि मला माहित होतं आज ना उद्या तू पुन्हा शाळेत शिकवायला जाणार. हो ना, खरंच खूप मोकळं वाटतंय मला. इतक्या दिवसांपासून एवढ्या अडचणींमध्ये होते, अडकून पडल्यासारखं वाटत होतं. पण जशी शाळेत आली ना, मन अगदी शांत झालंय माझं. नवीन नवीन गोष्टी सुचायला लागल्यात मला आता. आणि आई, शाळा सुटल्यानंतर मी माझ्या घरी शिकवणी घेणार. काय? अगं काय म्हणतेस सई तू? शिकवणी घेणार? अगं आता शाळेत शिकवायला जाणार, हा पुन्हा घरचं काय काम कमी असतं का? अगं दमशील या सगळ्यात तू. आई, दमून कसं चालेल? मला आपल्यासाठी घर घ्यायचंय, वरुणसाठी लॅपटॉप घ्यायचाय. आणि आत्ताच वेळ आहे ना जिद्दीने काम करण्याची. सई, मला कळतंय हे सगळं तू आमच्यासाठी करतेस, पण बाळा जे काही करशील ते नीट विचार करून कर. आमच्यासाठी तुझी दगदग झालेली, तुझी फरफट झालेली आवडणार नाही. हा, पण आता तू ठरवलंयस म्हणजे काहीतरी विचार केला असणारच. अगं पण मग आता शिकवणीसाठी जागा बघावी लागेल ना. अजिबात नाही, मी माझ्या घरीच क्लासेस घेणार आहे. काय? अगं घरी शिकवणी? सई अगं असं काय करते? हे बघ, तू तुझ्या घरच्यांशी नीट बोल, हा त्यांची परवानगी घे. आई 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 शांत हो. माझं आईंशी आणि सरांशी बोलणं झालंय. त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये, उलट त्यांची परवानगी मिळाली आहे मला. आणि शिवाय ते माझ्या मुलांना भेटण्यासाठी सुद्धा खूप उत्सुक आहेत. आता तुझ्या सासूबाईंना आणि देवांश्रावांना काही हरकत नसेल तर माझी काळजी मिटली बाई. बरं, पण या सगळ्यामध्ये जेवणाकडे दुर्लक्ष करायचं नाही. वेळेवारी खायचं प्यायचं. काळजी घे, जप स्वतःला. हो, आणि तू सुद्धा काळजी घे स्वतःची. ठेवते मी. बाय. देवा, माझी सई एवढे कष्ट करते, तिच्या पाठीशी असाच राहा. बसलीस काय फटकन हा करत? फोन लावा धी. हो ना, लाव. अगं कट केला मॉम. पॉकेट वाली ना, लाव परत. हॅलो मॅम. एकदा फोन कट केला म्हणजे मी बिझी असेल, एवढं साधा कळत नाही तुला? ते कळलं मला मॅम, पण तुम्हाला ना खूप इम्पॉर्टंट न्यूज द्यायची ना, म्हणून मी परत कॉल केला तुम्हाला. कुठे आग लागली आता? आग नाही, आग अजून कुठे लागली नाहीये, पण लवकरच लागेल. अशी काय महत्वाची गोष्ट आहे जी तुला सांगायची आहे? सांग. ऍक्च्युली मी ना मॅम तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करायला फोन केलाय. कॉंग्रॅच्युलेशन. कशाबद्दल? ते काय म्हणतात ते, हा तुमच्या घराचं आता लवकरच गोकुळ होणार आहे ना मॅम. व्हॉट? मॅम हो, आता लिटिल लिटिल मुलं येणार तुमच्या घरी, म्हणजे तुमच्या घराचं गोकुळच होणार ना. कशाला? डोक्यावर पडली? लहान मुलं माझ्या घरी कशाला येतील? असं काय करता मॅम? सई आता तुमच्या घरी ट्युशन्स घेणार, म्हणजे लिटिल लिटिल मुलं तुमच्या घरी येणार. व्हॉट नॉनसेन्स. नॉनसेन्स नाही मॅम, मी आत्ताच सई आणि आत्याचं फोनवरचं बोलणं ऐकलं. सई आता तुमच्या घरात लिटिल लिटिल मुलांचे ट्युशन्स घेणार आहे मॅम, आणि ही न्यूज ना कन्फर्म आहे. हाऊ डेअर शी. माझं घर म्हणजे तिला धर्मशाळा वाटली काय? आणि बघा ना मॅम, मेन म्हणजे तिला तुमची परमिशन पण नाही घ्यावीशी वाटली. मॅम म्हणजे तुम्ही इतकं करता त्या घरासाठी, पण आता ना मॅम ते घर तुमचं राहिलंच नाहीये, जानकी काकूंचं झालंय. शाळा तोंड सांभाळून बोल. माझ्यावर कशाला चिडताय मॅम तुम्ही? मला तर माहितीच आहे ना ते घर तुमचं आहे आणि तुमचंच राहणार, पण तसं सईला वाटलं पाहिजे ना.
तिला आता तसं वाटत असतं तर तिने तुमची परमिशन घेतली असती. पण तिने घेतली का? नाही, तिने आपलं जानकी काकूंना विचारलं. जानकी काकूंनी लगेच दिली असणार परमिशन. मी तर असं पण ऐकलंय मॅम की देवांश पण रेडी झालेत. आता सगळेच तिच्या बाजूने आहेत म्हटल्यावर तुम्ही तरी काय करणार ना मॅम. जाऊ दे, तुमची आता कितीही इच्छा नसली ना मॅम तरी जहागीरदारांच्या घरात लिटिल लिटिल मुलांचे ट्युशन्स होणारच आहेत. नाही होणार. माझ्या घरात माझ्या परमिशन शिवाय कुठलीही वस्तू इकडची तिकडे होऊ शकत नाही. तर ट्युशन घेणं ही तर खूप लांबची गोष्ट आहे. मी पण बघते माझ्या घरात ही ट्युशन कशी घेते ते. लावलीस गाडी, आता मोठी फायर होणार आहे मॉम. आणि त्यात ती सई जळून खाव होणार आहे. आता मजा येणार आहे. नमस्कार नमस्कार. घर सापडायला काही त्रास नाही ना झाला? अजिबात नाही. काय मुलांनो, सई टीचर बरोबर शिकवणी घ्यायला तयार आहात की नाही? का शाळेतला अभ्यास करूनच कंटाळा आलाय? नाही, आम्हाला सई टीचर खूप आवडतात. सई टीचर जर शिकवणार असतील तर आम्ही दिवसभर शिकू. अरे वा, सई टीचरवर खूपच प्रेम आहे तुमचं. त्या सुद्धा तेवढाच जीव लावतात ना मुलांना. जीव लावण्यासारखी आहेतच सगळी मुलं. बरं, मुलांची शिकवणी आता सुरू होईलच, पण तोपर्यंत तुम्ही इथेच हवं तर थांबा, किंवा काही कामं असतील तर ती करून आलात तरी हरकत नाही. नाही, आज पहिलाच दिवस आहे ना, आम्ही थांबतो इथे बाहेर. अहो, बाहेर कशाला? प्रिया, यांना गेस्ट रूम दाखव आणि त्यांचं चहा पाणी बघ. मुलांनो, तुम्ही चला माझ्या बरोबर. चला चला चला. थांबा थांबा थांबा, मी जरा पुढे जाते. हा, इथे या. एका मागे एक सगळ्यांनी बसायचं. हा, बसा. तुम्ही या 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 बाजूला ये बाळा, तू इकडे बस. थोडी थोडी जागा ठेवा मध्ये मध्ये. तू इथे ये रे, इथे बस. बघा, तुमच्या क्लासची सगळी तयारी केलेली आहे. फळा, डस्टर, छडी हवी आहे? नको ना? आता सई टीचर येणार आणि तुम्हाला मस्त शिकवणार. तोपर्यंत आपण काय करायचं? नावं सांगणार का मला? मी जानकी काकू. आता तुम्ही तुमची नावं सांगा. चला पटापट. तुझं नाव? माझं नाव ओवी. माझं नाव पियुष सिद्धेश कोंडेकर. तुझं? संघर्ष किशोर खरात. अरे वा. माझं नाव मंथन विठ्ठल साळवे. माझं नाव अगस्त्य अस्मिता पाटील. अहो ताई, तुम्ही जा तुमच्या कामाला, मी करते हे सगळं. अगं झालाय शिरा बनवून. सई, सई, अगं तू इथे काय करतेस? ती मुलं बिचारी तुझी वाट बघतायत. जा आधीचा. जा, चल निघ निघ. बरं, त्या मुलांच्या पालकांना पाणी वगैरे दिलं ना? हो, दिलं. अहो मॅडम, तुम्ही अजून इथेच आहात का? आता आलीस ना तू शाळेतून, थोडा आराम करायचा सोडून हे कशाला करायला घेतलंस लगेच? आई, तुम्हाला माहितीये ना मला असं काम करायला आवडतं. आणि आज शिकवणीचा पहिला दिवस आहे ना, म्हणून म्हटलं मुलांसाठी जरा गोडाचा शिरा बनवावा. मी म्हंटल ताईंना मी करते म्हणून, पण ते ऐकतच नाहीत माझं. नाहीच ऐकणार. हट्टी आहे एक नंबरची. अगं, तुझ्या शिकवणीचा आज पहिला दिवस आहे ना, मग जा. ती मुलं बिचारी वाट बघतायत आणि त्यांचे पालक सुद्धा आलेत. जा, त्यांची शिकवणी सुरू कर. जा पटकन जा. ठीक आहे. प्रियाताई, लक्ष द्या. हा, हो हो, आहोत आम्ही. हा, एक सोडून दोघी आहोत लक्ष द्यायला. आणि जा वेळेवर. जरा जास्त उशीर झाला ना तर ती मुलंच तुला वर्गाबाहेर काढतील. ठीक आहे, जाते. जा. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कसं काय असेल आता? आता संध्याकाळ झालीये ना? हा, सॉरी टीचर. मग काय म्हणायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी? गुड इव्हनिंग टीचर. गुड इव्हनिंग. गुड गुड गुड. चला, आता आपण सगळ्यांनी अभ्यासाला सुरुवात करूया. गणिताचं पुस्तक काढा सगळ्यांनी बाहेर.
आणि मला पण एक पुस्तक द्या. आज आपण शिकणार आहोत गुणाकार आणि भागाकार. वहिनी, वहिनी, वहिनी कुठे आहेस? वहिनी, तुम्ही बसा, मी आलेच. वहिनी, ताई, काय झालं? काय झालं? इतकं का चिडलात तुम्ही? बाई प्राजक्ता, पाणी दे, मी आणते पाणी. काय काय झालं? काय जरा ना जास्त पाणी आणायला सांग. त्या पाण्यात ना बुडून जीव देता एकदाचा. ताई, हो असं अभद्र का बोलताय तिने संजय? त्या सईला क्लासेस घ्यायची परमिशन कोणी दिली? मला विचारलं होतं तिने. तुला? म्हणजे आता या घरातले सगळे निर्णय तू घेणार आहे? नाही नाही, तुम्ही घरी आल्यावर मी तुम्हाला सांगणारच होते. तुम्ही तिथे दिवसभर कामात असता ताई. त्यात हे सगळं सांगायला मी तुम्हाला फोन केला असता. उगाचच डिस्टर्ब झालं असतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. पण तुम्ही नका काळजी करू ताई. हे सगळे क्लासेस वगैरे ना ती इथे बाहेर अंगणात घेणार आहे, त्यामुळे काहीच हरकत नाही. आणि तुम्हाला कोणी सांगितलं हे? ते महत्वाचं नाहीये. मला न विचारता घरात हे सगळे उद्योग चाललेत हे जास्त महत्वाचं आहे. बहिणी, तुला माहिती आहे आणि मला आपल्या घरात कोणीही ऊट आल्ला आवडत नाही. आणि ही काही चाळ नाहीये कोणी यायचं कोणी जायचं. आपल्या घरात फक्त आपल्या क्लासची माणसं येतात. ही अशी गरीब मुलं इथे आणली मला. प्लीज प्लीज जरा हळू बोला ना. त्या मुलांचे पालक इथे गेस्ट रूम मध्येच आहेत. त्यांच्या कानावर हे सगळं पडलं तर मला वाईट वाटतं. पालक सुद्धा इथे आले. जरा हळू ताई. अबे इथे का आले ते? हे घर म्हणजे काय म्युझियम आहे का? कोणी यायचं आणि इकडे फिरत राहायचं नुसतं? दिस इज रिडिक्युलस. बहिणी, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. हे बघ, ती मुलं जर का घरात आली, काही तोडलं फोडलं, काही त्रास दिला आपल्याला तर. नाही नाही, मी सांगते ना, ती मुलं खूप शहाणी आहेत, अगदी शिस्तीचे आहेत. आणि तुम्ही त्यांना बघाल ना, तुम्ही सुद्धा त्यांच्या प्रेमात पडाल. बाई प्लीज, मला काही चॉईस नाहीये का? ताई, उगाच रागवू नका ना तुम्ही. खरं तर ना मलाच सईला बघायचं होतं ती कशी शिकवते, म्हणून मी तिला म्हटलं की तू घरात शिकवणे घे, काहीच हरकत नाही. अगं, तिला शिकवतानाच बघायचं होतं तर तिच्या शाळेत जाऊन बसायचं आणि तिला बघत बसायचं शिकवताना. आपल्या घराचं पाळणाघर कशाला केलंस? बहिणी, मी परत एकदा सांगते, हे जे काही चाललंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. हकलू ते त्यांना आधी इथून. ही सई काय समजते काय स्वतःला? घरातल्या 2 माणसांना स्वतःच्या हाताशी काय घेतलं? हिला वाटतं ही मला एकटी पाडू शकते. गैरसमज आहे हिचा. आणि हा असा एवढा मोठा निर्णय घेणार कोण? तर ती वहिनी. तिला काय अक्कल आहे? आज वापरायला गार्डन दिले, उद्या अख्खं घर वापरेल. नाही नाही, ही गरिबांची मुलं माझ्या घरात अशी फिरत राहिलेली मला आवडणार नाही. याचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा, आणि तेही आजच. खूप मानतात ना ती मुलं आणि त्यांचे पालक सई टीचरला. नाही, या गरीब मुलांना त्यांची खरी जागा दाखवली ना तर नाव नाही लावणार भैरवी. मला न विचारता एवढा मोठा डिसिजन घेतलास. आता हा एक डिसिजन तुला खूप महागात पडणार आहे सई टीचर.
मॅम तुम्ही इथे का मी इथे येऊ नाही शकत? नाही तसं नाही, तुम्ही किचनमध्ये कधी येत नाहीत ना म्हणून विचारले. सॉरी. हे काय? शिरा, ते सईताईंच्या शाळेतून मुलं आली आहेत ना, त्यांच्यासाठी शिरा केलाय. हो हो. शिरा? बर्थडे आहे का तिचा? नाही नाही, शिकवणीचा आज पहिला दिवस आहे ना म्हणून केलाय. ठीक आहे, या गोळ्या आहेत ना त्या शिऱ्यामध्ये घाल. कसल्या गोळ्या? प्रोटीनच्या गोळ्या, लहान मुलांसाठी चांगल्या असतात. खरंच? काय खरंच प्रोटीनच्या गोळ्या? उलट प्रश्न विचारतेस मला? नाही नाही तसं नाही, मी एकदा सईताईला विचारून येते. 50,000 रुपयाची मदत केली होती तुला जेव्हा गरज होती तेव्हा. तुझा नवरा आजारी होता, मदत केली नसती तर तेव्हा घरी गेला असता तू. मॅडम तुमचे उपकार कसे विसरेन मी? म्हणूनच सांगते ते निमूटपणे कर, नाहीतर 50,000 रुपये आत्ताच्या आत्ता परत कर. मॅडम अहो इतके पैसे कुठून आणू मी? तुम्ही पगार देताय त्यातच कसं बसं माझं घर चालतंय. मॅडम मी हात जोडते तुमच्या पुढे, हे असं पाप करायला नका लावू. ती मुलं खूप लहान आहेत, त्यांना काही झालं तर? काहीही होणार नाही. आणि काही झालंच तर मी आहे ना. अगं हे सगळं चिच्यामुळे झालंय, तिच्यावर नाव येणार आहे म्हणजे सईवर. आणि त्या मुलांना काही होणार नाही ग. आणि काही झालंच तर मी सगळं व्यवस्थित सांभाळेन. पण जर का तू माझं ऐकलं नाही तर काय होऊ शकतं याची कल्पना आहे ना तुला. त्यामुळे चॉईस तुझा आहे. काय अजून विचार करत उभी आहेस? ती तुझी ताई आहे ना, ती येईल इकडे. ती येण्या अगोदर या गोळ्या शिऱ्यामध्ये घाल. चल 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 पटकन कर. चल पटकन. चल ना. चल 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 पटकन पटकन. चल ना. 50,000 रुपये आत्ताच्या आत्ता परत दे. टाक. गुड गुड. हा टॉपिक कळला आता सगळ्यांना? जर कोणाला काही शंका असेल तर मला थोड्या वेळाने विचारा, कारण मी आता ब्रेक देणार आहे. ब्रेक? मामी थोडा वेळ लपाछुपी खेळू? नाही नाही अजिबात नाही, क्लास झाल्यावर तुम्ही खेळा. आता मी तुम्हा सगळ्यांसाठी ना एक छानसा एक खाऊ बनवलाय. तुम्हाला सगळ्यांना गोडाचा शिरा आवडतो ना? बर 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 बर, मी तुमच्यासाठी घेऊन येते. पण तोपर्यंत सगळ्यांनी शांत बसायचंय. जर कोणी बडबड केली तर त्याला शिरा मिळणार नाहीये. नाही करणार ना बडबड? नाही. बोललात परत? शांत बसायचंय. मी आलेच. शब्बास, आलेच हा मी. आपण ठेव त्याच्यावर. गॅस बंद कर. चल 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 लवकर लवकर. प्रिया ताई झाला ना शिरा बनवून? अच्छा मस्त वाफला पण आहे. एक काम करा, ट्रे घ्या पटपट, आपण भरून टाकूया प्लेटमध्ये. प्रिया ताई प्लेट्स घ्या ना. प्लेट्स घेतल्या ना प्लीज. आता तेवढं ट्रे घ्या पटकन. जा ताई, वेळ का घालवताय तुम्ही? द्या घ्या, भरायला घ्या तुम्ही त्या तिथे. सईताई हा बोल ना. प्रियाताई काहीतरी बोलत होता ना तुम्ही, बोला ना. चमचे अजून घेऊ का? नाही नाही एवढे नाही लागणार आहेत.
हे घे, त्याच्यामध्ये चमचे ठेव. हिरवे